विद्यार्थी मित्रांनो, तर आज दिनांक 22/2/2026 रोजी झालेल्या 5वी स्कॉलरशिपच्या मराठी माध्यमाचा पेपर पहिला त्यातला मराठी विषयातील मराठी प्रश्नांचे उत्तर आपण आज बघणार आहोत. तर बघा, त्यातला पहिला प्रश्न काय होता, हा आहे सेट सी चे आन्सर्स आहेत. हे सेट ए वाल्यांनी, सेट बी वाल्यांनी आणि सेट डी वाल्यांनी वर खाली क्वेश्चन असतील त्यांनी ते चेक करून घ्यावे. तर बघा, सर्वात पहिला प्रश्न, भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला होता? पहिला भारतरत्न पुरस्कार तर तो मिळाला होता डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांना. दुसरा आहे बघा, अब्जावधी फुलांमध्ये ते एक अब्ज खुलून दिसत होते. तर बघा, ह्यामध्ये एक अब्ज खुलून दिसत होते. तर हे अब्ज वर्ड आलाय ना, तो अब्ज वर्ड आलाय कोणासाठी? कमळसाठी. कमळचा अब्ज हा काय? समानार्थी शब्द आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, खालील वर्णानुक्रमे योग्य शब्द असलेला पर्याय कोणता? तर आपल्याला बघा, 12 खडी माहिती आहे, आताची 14 खडी, त्यामध्ये अ आई, त्यानुसार बघायला गेलं तर बघा, पहिल्या सुरूना येईल कसर, त्यानंतर कासरा, त्यानंतर काळजी, त्यानंतर गतीम. म्हणजे ऑप्शन नंबर तिसरा हा करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढील जोड शब्द नसलेला पर्याय कोणता? तर बघा, दानधर्म जोड शब्द आहे, फौजफाटा जोड शब्द आहे, धनधान्य जोड शब्द आहे, जो हेळसांड आहे ना तो जोड शब्द नाहीये. त्यानंतर पाचवा प्रश्न, अधोरेखित शब्द समूहाबद्दल अचूक शब्द निवडा. आयुष्यभर बचत करून अखेरीस दत्तूने एक लहानसे सुंदर व शोभिवंत असे घर बांधले. तर यामध्ये हे जे अंडरलाईन वर्ड्स आहेत त्यासाठी आपल्याला काय शोधायचं आहे? एक वर्ड शोधायचा आहे. तर बघा, ह्यासाठी वर्ड कोणता येईल? तर टुमदार हे वर्ड ह्यासाठी करेक्ट मॅच होईल. त्यानंतर 6वा प्रश्न, उतारा दिलेला आहे, उतारा तुम्ही वाचलाच असेल. खाली आपण प्रश्न बघूया डायरेक्टली. किल्ले पर्यटन अंतर्गत किती किल्ल्यांना भेटी दिल्या? तर बाळा, ह्यामध्ये बघा, किल्ल्याचे नाव सज्जनगडापासून सुरुवात झाली होती. म्हणजे पहिला सज्जनगड, दुसरा अजिंक्य तारा, तिसरा तोरणा, चौथा राजगड, पाचवा पुरंदर, 6वा सिंहगड. आणि सिंहगड आणि कोंढाणा हे एकाच किल्ल्याचे नाव असल्यामुळे आपले किती किल्ल्यांना भेट दिली त्यांनी? तर 6 किल्ल्यांना. त्यानंतर वरील बातमी उल्लेख झालेले श्री श्रीनिवास नांगरे हे कोण होते? तर श्री श्रीनिवास नांगरे हे एक नामवंत उद्योगपती होते. मग याचं उत्तर काय येणार? नामवंत उद्योगपती, म्हणजे ऑप्शन नंबर 3 येईल. त्यानंतर किल्ले पर्यटन उपक्रमाची सांगता कोणत्या दिवशी झाली? सांगता म्हणजे बाळा इथं शेवट आलेला आहे, त्याचा अर्थ इथं आहे बघा, उपक्रमाची सांगता सिंहगडावर काल संध्याकाळी. ही जी न्यूज आहे ना ती 21 तारखेची आहे. म्हणजे 20 तारखेला त्याची सांगता झाली आणि 20 तारखेला जो वार होता ना, 18 तारखेला गुरुवार, 19 तारखेला शुक्रवार, 20 तारखेला काय येणार? शनिवार. म्हणून याचं उत्तर शनिवार असेल. त्यानंतर 9वा या पोयमवर आधारित प्रश्न आलेला आहे. तर बघा, ह्यातला विमानातून प्रवास करताना कोणती गोष्ट दिसणार नाही? तर बघा, डोंगर आहे, तटिनी हे नदीसाठीचा वर्ड आलेला आहे, समुद्राच्या लाटा, सागर लहरी हे सगळं आलेलं आहे. फक्त वरून जे आलेलं आहे ते कवितेमध्ये आलं नाही. आणि आपल्याला कोणती गोष्ट दिसणार नाही म्हणजे ती वरून असेल. म्हणजे ऑप्शन नंबर 3 असेल 9व्याचं. 10वा, पुढील कोणते विधान कवितेतील वर्णनाशी जुळत नाही? तर बाळा, घुमघुम आवाज करू लागते, इथं आलेला आहे घुमघुम आवाज करू लागते, घुमघुम नादे दिशा घुमवणी. त्यानंतर विमान खोल पाण्यात पोहणाऱ्या माशाप्रमाणे आभाळात चौबाजूनी विरते, इथं आलेलं आहे ते पण. विमान गगनात विहार करणाऱ्या घारीप्रमाणे, हे पण आलेलं आहे, घाराच्या अथवा फिरते गगनी. मग कोणतं आलेलं नाही? तर हे पांढरा शुभ्र ढगामधून प्रवास करते, हे आलेलं नाही, म्हणून हे जुळणारा वाक्य असेल. त्यानंतर पुढील कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही? तर बाळा, तो आहे अवनी. या अवनीसाठीचा समानार्थी शब्द तिथं आलेला आहे. त्यानंतर सोनालीने आपल्या परसबागेत सोनटक्का, जाई, मोगरा, परिजात या फुल झाडासोबत रंगीत कारंजे देखील बसवले. तर ह्यामध्ये किती नाम आलेले आहेत? तर बघा, 8 नाम आलेले आहेत. किती नाम? 8 नाम. त्यानंतर पुढील अशुद्ध शब्दाचा पर्याय कोणता? तर बघा, हाहाकार हा अशुद्ध शब्दाचा पर्याय आहे. त्यानंतर जे ताना हा शब्द 14 प्रश्नामधला हा कोणतं लिंग दर्शवतो? तर तो दर्शवतो स्त्रीलिंग. त्यानंतर खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखून, तर बाळा, हा राही पळत जाऊन गाडी पकडेल, हा काय बाळा? भविष्य काळातली घटना आहे, जवळपास पकडेल. तर तसा कोणता
वाक्य ऑप्शन मध्ये आलेला आहे असं आपल्याला विचारलंय, तर तो कोणता आहे? सोहम चहा घेणार आहे हे आहे, म्हणजे घेणार आहे भविष्य काळातील घटना तिथं सांगितलेली आहे, म्हणून आपलं उत्तर चौथा असेल. त्यानंतर रमाई या दीनदुबळ्यांची आई व बहुजनांची सावली होत्या, तर यामध्ये कोणतं विरामचिन्ह आलं नाही? तर बघा दीनदुबळ्यांच्या मध्ये संयोग चिन्ह असायला पाहिजे होतं, ते संयोग चिन्ह नाही, म्हणून इथं दीनदुबळ्यांच्या मध्ये संयोग चिन्ह येणार. त्यानंतर गावात पोलीस आले ही बातमी गत सगळीकडे पसरली, तिथं डॅडॅशच्या जागी कोणते? तर गावामध्ये एखादी बातमी जर सांगायची असेल तर दवंडी पिटवली जाते, म्हणजे दवंडी पिटणे हे उत्तर 17व्याचा असेल. त्यानंतर 18वा प्रश्न, ह्या संवादामध्ये बघा संवाद हा कशावर आधारित आहे? स्वच्छतेबाबत एक आहे आणि चित्र काढण्याच्या स्पर्धेबाबत एक आहे. तर हा संवाद डायरेक्ट आपण प्रश्न बघूया. तर वरील संवादात एकूण किती व्यक्तींनी भाग घेतलाय? तर बघा इथं हे बघा, पहिलं चानी नावाची एक व्यक्ती आहे, दुसरी विनय, तिसरे आहेत सर, चौथे कल्पित, त्यानंतर अस्मिता, त्यानंतर अनिल, असे एकूण 7 जणांनी तिथं भाग घेतलेला आहे संवादामध्ये. त्यानंतर चित्राचे प्रदर्शन कोणत्या तारखेला भरणार आहे? तर बघा इथं दिलेलं आहे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला चित्राचे प्रदर्शन भरणार आहे. याचा अर्थ स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट म्हणजे 14 ऑगस्टला ते चित्र प्रदर्शन भरणार आहे, म्हणून याचं काय उत्तर येणार? 19व्याचं चौथं येणार. त्यानंतर वरील संवादाशी जुळणारे विधान पर्यायातून निवडा. तर बघा वर दिलेल्या याच्यावरून हे वालं शेवटचं म्हणजे ऑप्शन नंबर 4 20व्याचं शाळेत चित्रकला स्पर्धा भरणार होती, हे वालं करेक्ट आहे. त्यानंतर 21वं वरील वाक्यातील अधोरेखित शब्दांसाठी अचूक मराठी पर्यायी शब्द निवडा. तर बघा हायलाइट साठी काय येते? तर क्षणचित्रे हा मराठी वर्ड येईल. त्यानंतर खालील अर्थाची मन पर्यायातून निवडा. दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या व्यक्तीचे काही किंमत नसते. तर याचं येते बघा दुहेरी बोलाची कवडी मोलाची, दुहेरी बोलाची कवडी मोलाची. ऑप्शन नंबर 14 हा काय करेक्ट उत्तर आहे त्याचं. त्यानंतर पाणी या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द कोणता? तर बघा त्याचा अंबू हा पाणीचा अंबू हा समानार्थी शब्द आहे, म्हणजे उत्तर तिसरं हे काय बरोबर आहे. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय? तर बघा माणिक बंडोजी इंगळे आहे, तसं तर इथं ब्रह्मभट आलेला आहे, तर हे उत्तर आपलं करेक्ट आहे. त्यानंतर महेश, आता ह्यामध्ये काय मला कोणत्या प्राण्याचं पिल्ल्याचं नाव काय ते सांगायचं होतं. बघा 2 जरी आले तर तुम्हाला बाकीचे उत्तर येणार. बघा म्हशीच्या पिल्ल्याला आपण काय म्हणतो? रेडकू असं म्हणतो. हे फक्त ऑप्शन नंबर पहिल्यात आणि ऑप्शन नंबर दुसऱ्यात दिलेला आहे. मग आपल्याला दुसऱ्याकडे जाण्याचे आहे. गाढव या प्राण्याच्या पिल्ल्याचं नाव काय? तर त्याला म्हणतात बघा शिंगरू. तर शिंगरू ऑप्शन कुठं आहे? ब च चौथं, ब च इथं पहिला आहे, ब च इथं चौथा आहे, म्हणजे ऑप्शन नंबर दुसरा हा काय आपला करेक्ट उत्तर आहे. तर बाळा अशा प्रकारे आपलं डिस्कशन झालेलं आहे. तरी आपले मार्क किती आलेत हे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवावे ही नम्र विनंती.